अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका, परिवेशिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नती नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे. आणखी काय बदल करण्यात आला आहे या जे-आरमध्ये सविस्तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 3 जुलै 2026ला हा जी-आर जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून हा जी-आर जाहीर करण्यात आला आहे. एकूण संदर्भ 6 नुसार हा जी-आर तयार करण्यात आला आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा असं एकूण संदर्भ 6 नुसार हा जी-आर तयार करण्यात आला आहे. सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं. प्रस्तावना पाहिल्यानंतर आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते डिटेलमध्ये बघायचं आहे. प्रस्तावना आहे, अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका, परिवेशिका या पदावर पदोन्नती देताना वयाची 45 वर्षाची अट रद्द करण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आधीस्थ खंडपीठामध्ये अनेक रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तर बघा, पूर्वी 45 वर्ष होते, ते अट रद्द करण्याच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये अनेक रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी रिट याचिका क्रमांक 6993/2023 मधील अंतरिम अर्ज व माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मुख्य सेविका या पदाचे यापूर्वी सेवा प्रवेश नियम शासन अधिसूचना दिनांक 31/7/2014 मधील नियमानुसार अंगणवाडी सेविकामधून निवडीद्वारे मुख्य सेविका, परिवेशिका या पदावर पदोन्नती करावी असे दिनांक 30/5/2025 रोजी आदेश दिले आहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकाचे वय 50 वर्षाहून कमी नसेल व ज्यांची मानसेवी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षाहून कमी नसेल इतका अनुभव असेल, तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील अशा अंगणवाडी सेविका मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र ठरवले आहेत. तर उच्च न्यायालयाने जसं आपले जे 50 वर्षापेक्षा कमी आणि 50 वर्षपेक्षा जास्त हे पात्र राहणार नाहीत, 50 वर्षाचं खाली आणि त्यांना जे सेविका 10 वर्षाहून कमी अनुभव असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी पात्र ठरणार नाही. 10 वर्षाचा अनुभव असेल अशा सेविकाताईंना मुख्य सेविकासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. तसंच रिट याचिका क्रमांक 2147/2023 मध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी जी अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यासाठी सक्षम मानली जाते ती 58 वर्ष सेवानिवृत्ती वय या ठिकाणी देण्यात आले आहेत. तर बघा, ज्या महिला अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देण्यासाठी सक्षम मानली जात होती ते आता 58 वर्ष सेवानिवृत्ती वय असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. असलेल्या मुख्य सेविका, परिवेशिका म्हणून सेवा करण्यासाठी कशी काय सक्षम मानली जात नाही या गृहीतकांच्या आधारे दिनांक 8/5/2026 रोजीच्या आदेशान्वये मुख्य सेविका आणि परिवेशिका या पदाच्या दिनांक 4/6/2021च्या सेवा प्रवेश नियमातील नियम 7 क्रमांक 1 क मधील अंगणवाडी सेविका या पदावर मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीकरिता वयाची 45 वर्षाची अट रद्द केली आहे. या दोन्ही आदेशाचा एकत्रित विचार करून अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेस बसण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर या परीक्षेसाठी आता 50 वर्ष तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले. आधी 45 वर्ष होतं, आता दुरुस्त करून माननीय उच्च न्यायालयांनी 50 वर्ष या ठिकाणी दिला आहे जी-आर मार्फत. नंतर शासन निर्णय काय आहेत बघा. अंगणवाडी सेविका या पदावर मुख्य सेविका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीच्या अनुषंगाने मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास अंगणवाडी सेविकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील. तर बघा, या ठिकाणी काय म्हटले, जे मर्यादित विभागीय परीक्षेच्या जाहिराती दिनांक अंगणवाडी सेविकांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी अट करण्यास शासन मान्यता देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला हा जी-आर डाउनलोड करता येते किंवा माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सुद्धा हा जी-आर तुम्ही डाउनलोड करू शकता. मुख्य सेविके
या मुख्य सेविका भरतीसाठी या पदासाठी ही अपडेट होती. 50 वर्ष आणि वयाची अट 45 वर्ष अट होती ती रद्द केली आणि 50 वर्ष त्या ठिकाणी लागू केली आहे आणि 65 वर्ष असं त्या ठिकाणी सेवानिवृत्ती वय होतं. पण त्या ठिकाणी आता 58 वर्ष असं त्या ठिकाणी लागू करण्यात आलं आहे. या पद्धतीने ही अपडेट देण्यात आलं आहे. 3 जुलै 2024ला हा जी-आर जाहीर करण्यात आला होता. हा जी-आर तुम्हाला जर हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचे त्या ठिकाणी लिंक दिली आहे. ती लिंक ओपन करायची आणि तुम्हाला हा जी-आर सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. धन्यवाद.